पहिल्या प्रेग्नेन्सीपेक्षा ना सेकंड प्रेग्नेन्सी मला खूप जास्त डिफिकल्ट चाललेली आहे. कारण की पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस एवढं काही माहीत नव्हतं, जबाबदारी नव्हती, वाटेल तेव्हा आराम करता येत होता, रेस्ट करता येत होता, एवढं काही टेन्शन नव्हतं मला. आणि सेकंड प्रेग्नेन्सीच्या वेळेस ना माऊ असल्यामुळे खरंच खूप जास्त जबाबदारी आहे. घरातले कामं वेगळे, तिची जबाबदारी वेगळी आणि त्यात माझा त्रास वेगळा. या सगळ्यांमधून आहे ना मी खरंच सफर करते आणि खूप जास्त लोड पडतोय मला. घरामध्ये जर कोणी बघणारं असेल ना तर ठीक आहे, पण नसेल ना तर खूप जास्त त्रास होतो. आणि त्या गोष्टीचा त्रास ना मी आजकाल खरंच खूप जास्त फील करते. माझं तर नशीब आहे की माऊमध्ये आणि येणाऱ्या बाळामध्ये ना 7-7.5 वर्षाचा एज गॅप आहे. त्याच्यामुळे एवढं काही मला टेन्शन नाही आहे, बऱ्यापैकी ती समजदार आहे. पण कुणाकुणाच्या मुलांमध्ये ना बिलकुल पण एज गॅप नसतो आणि बोलणारे काय बोलून जातात किंवा सासू सासरे सुद्धा म्हणतात की दोन्ही सोबत मोठे होऊन जातात, काही टेन्शन नाही राहत. पण बिचाऱ्या त्या आईलाच माहिती आहे की ती कशी सांभाळती म्हणून. बरोबर ना? तुम्हाला पण असं फील होतंय का किंवा तुमच्या बाबतीत पण असं घडतंय का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर ना बनीवेलाचे पिल्लं आता मोठे झालेत, एकदम क्यूट दिसतात ते आणि दिवसभर ना घरामध्ये फिरत असतात. त्यानंतर संध्याकाळी ना मी मस्त असा पालक पराठा बनवलेला होता आणि दही सोबत ना खरंच खूप टेस्टी लागत होता तो पालक पराठा. तुम्ही पण एक दिवशी नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.